जे विजयी झालेले होते आणि इतर ज्यांना पराजय हा स्वीकारावा लागला अशा सगळ्यांची चर्चा केल्यानंतर काही मुद्दे समोर आलेले आहेत। त्यातल्या काही मुद्द्यांवर आम्ही अभ्यास सुद्धा केलेला आहे आणि अजून अभ्यास सुरू आहे। पण एक गोष्ट इथं मला स्पष्ट करायची आहे की आम्ही सत्तेत आलो नाही म्हणून आम्ही नाराज आहे असं नाही। सत्तेत येईल नाही हा विषय दुसरा, पण आमचा कुठेतरी एक अंदाज होता काही झालं तरी आम्ही 124 ते 130 च्या खाली येणार नव्हतो आणि वरती जब काय आकडा होता तिथं स्पर्धा होती, चुरशीची लढत होती। अनेक उमेदवार हे प्रामाणिकपणे तिथं लढले, मनापासून लढले। आम्ही तिथं सभेला गेलो, साहेब गेले, अनेक इतर महत्त्वाचे नेते तिथं गेले। तिथं जो उत्साह होता सभेमध्ये, कुणी भाड्यावर पैसे देऊन आणलेले लोक तिथं नव्हते। एवढा उत्साह असताना कुठे मोठ्या प्रमाणात नाराजगी ही सरकारवर त्या ठिकाणी असताना सुद्धा सोयाबीन, कपाशी, बेरोजगारी, महिला सुरक्षेचा विषय अतिशय महत्त्वपूर्ण तिथं असताना, दुधाचा प्रश्न महत्त्वपूर्ण असताना सुद्धा जे काही निकाल लागले ते निकाल स्वीकारण्यासाठी उमेदवार सोडा, कार्यकर्त्यांपासून लोकांपर्यंत कोणालाही हा निकाल एवढा सहजपणे महायुतीला कौल मिळेल असं वाटत नव्हतं। काही मुद्दे इथं सांगतो। एक तर ईव्हीएम मशीनवर 6 कोटीपेक्षा जास्त मतदान तिथं झालं, पण महत्त्वाचं काय की 5,33,000 मतदान हे पोस्टल बॅलेटवर झालं। पोस्टल बॅलेटवर जेव्हा मतदान होतं त्याच्यामध्ये काही प्रमाणात अंदाज आपल्याला येतो की या महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे। याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ईव्हीएम पोस्टल बॅलेटला जर आपण एनडीएला बघितलं तर 43.3% पसंती होती आणि तसंच महाविकास आघाडीला आपण बघितलं तर 43.1% अशी पसंती होती। पण जेव्हा ईव्हीएम मशीनकडे आपण वळलो आणि ईव्हीएम मशीनची मतमोजणी सुरू झाली तेव्हा आपण जर बघितलं तर 49.5% हे एनडीएकडे गेलं आणि तिथं आम्ही 43 वरून डायरेक्ट 35 वर तिथं आलो। म्हणजे 0.2% बॅलेटवर आमचा फरक होता महायुतीने आमच्या, तो डायरेक्ट 14% तिथं गेला। आता ह्याच्यामध्ये आपण आकडेवारी जर घेतली आमदारकीची तर असा अंदाज होता की एनडीएचे 141 उमेदवार निवडून येतील आणि त्याच्यामध्ये आमचे 137 च्या आसपास उमेदवार निवडून येतील बॅलेट पेपरच्या अनुषंगाने। कारण का सर्वे आपण जेव्हा करतो तेव्हा 1,50,000 नाही तर 2 लाख असे सॅम्पल घेतो, त्याच्यावरनं आपण अंदाज काढतो महिला पुरुषचा प्रॉपर मिक्स करून की कुठली पार्टी सत्तेत येईल त्याला आपण प्री पोल पोस्ट पोल अशा पद्धतीने तिथं म्हणत असतो। त्यात आमचे 137 येतील असं वाटत होतं, 141 आमचे जे कुठले सर्वे होते त्याला 137 च्या आसपास आम्ही तिथं येत होतो। पण जेव्हा ईव्हीएम मशीन सुरू झाले तेव्हा क्लीन स्वीप म्हणजे 234 हे महायुतीचे निवडून आले आणि आम्ही डायरेक्ट 50 वर तिथं आलो। आता आपण जर बघितलं तर 2019ला आमदारकीचं इलेक्शन जेव्हा आपण बघितलं असेंब्लीचं त्याच्यामध्ये बॅलेट पोस्टरवर काँग्रेस 45 दिसत होतं, किती निवडून आले 44 आले। 101 बीजेपी दिसत होतं, किती आले 105 आले। बॅलेटवर इंडिपेंडंट 12 दिसत होते, 13 आले। शिवसेना 56 दिसत होतं बॅलेटवर, किती निवडून आले 56 आले। आम्ही 60 दिसत होतो, ते 54 आम्ही तिथं निवडून आलो। म्हणजे बॅलेटची मुवमेंट, बॅलेटमध्ये जे काय आपल्याला दिसतं आणि ऍक्च्युअली जे दिसतं आपल्या मशीनवर ईव्हीएम ते समानच्या आसपास असतं, नाही तर ±2-3% असतं। 13%चा डिफरन्स तिथं नसतो। महाराष्ट्र पार्लमेंट 2024चं आपण जर घेतलं तर शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांना 13 येतील असं वाटत होतं, बॅलेटवर आले 10। तिथं काँग्रेसला 6 वाटत होते, आले 8। तिथं आम्हाला 11 वाजत, तिथं इंडियन नॅशनल काँग्रेस जर आपण घेतली तर कुठेतरी 11च्या आसपास येतील असं वाटत होतं। भारतीय जनता पार्टी बॅलेटवर 12 दिसत होतं, 9 आलं। शिवसेना 6 वर 6 आलं आणि नॅशनल दादांची पार्टी 0 दिसत होतं, 1 तिथं आलं। आणि अशा पद्धतीने म्हणजे बॅलेट साधारणपणे समान तिथं वोटिंग तिथं दाखवत असतं। हेच आपण जर हे घेतलं हरियाणा पॅटर्न तर हरियाणामध्ये पोस्टल बॅलेटवर काँग्रेस 73 दिसत होतं, आलं 37। बीजेपी 16 दिसत होतं, आलं 48। आता ह्याच्यात अजून एक मोठा फरक झालेला आहे। एक तर बॅलेट आणि ह्याच्यावर मी तुम्हाला अंदाज सांगतो। दुसरं
वोटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. म्हणजे आता पार्लमेंट 2014 आणि असेंब्ली 2014 याच्यामध्ये 37 लाखाची वाढ झाली होती. 7.6% मतदारांनी ज्यांनी मतदान केलं त्याच्यात वाढ झाली होती. त्यानंतर 14 आणि 19 पार्लमेंट, 14 असेंब्ली आणि 19 पार्लमेंटमध्ये 16 लाख. त्यानंतर 19 पार्लमेंट आणि असेंब्ली 19 याच्यामध्ये 11 लाखाची वाढ झाली होती. पार्लमेंट 24 आणि असेंब्ली 19चा फरक काढला तर 20 लाख आहे. पण आत्ताची खासदारकी आणि आत्ताची आमदारकी ह्याच्यामध्ये जर आपण फरक काढला तो हा फरक येतो 74 लाख. म्हणजे 74 लाख लोकांनी अतिरिक्त मतदान लोकसभा आणि विधानसभामध्ये तिथं केलेलं आहे. माझ्या मतदारसंघामध्ये 40,000ली वाढ तिथं झालेली आहे. ते आकडे मी तुम्हाला देतो. आता आमचं म्हणणं एवढंच आहे की ही जी मोठी वाढ झालेली आहे याच्यात गाड्या मोठ्या प्रमाणात लागल्या असत्या. त्या गावामध्ये सुद्धा एक चर्चा झाली असती, अरे जबरदस्त वोटिंग वाढले, खूप मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी आहे. ठराविक बूथ सोडले जिथं मतदान जास्त आहे पण बूथ 2च आहे. जिथं 3 बूथ पाहिजे होते ते 2 असल्यामुळे तिथं 9 वाजेपर्यंत चाललं. पण बहुतांश बूथवर मतदान पटकिनी संपलं होतं. तर 74 लाख ही जी ग्रोथ तिथं झालेली आहे त्याच्या खोलात जर आपण गेलो, भोसरीला 1 लाखाची वाढ लोकसभा आणि विधानसभा झालेली आहे आणि तिथं बीजेपीचा उमेदवार निवडून आला. त्यानंतर पनवेलमध्ये 87,000, मावळमध्ये 72,000, शिरूर जिथं अशोक बापू निवडून येतील असं आम्हाला वाटत होतं तिथे 71,000. आणि ही मेजॉरिटी जी वाढ झाली जिथं जिथं झालेली आहे तिथं महायुतीचा उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आलेला आहे. तुम्ही जर सोशल मीडिया नाही तर टीव्हीवर काही चर्चा बघितल्या, शिर्डीमध्ये काही विद्यार्थ्यांनी मतदान केलं अशी तुम्ही चर्चा ऐकलेली आहे. काही जसं आपलं कन्नड आहे तिथं जेवढं मतदान आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मतदान ईव्हीएम वर झालंय. त्यात ईसीआय म्हणजे इलेक्शन कमिशनने एक्सप्लेनेशन दिलं, पण ते एक्सप्लेनेशन सुद्धा आपण टॅली केलं. त्याच्या मोठ्या प्रमाणात तिथं आपल्याला फरक हा त्या ठिकाणी दिसतोय. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर पोस्टलवर 56% भाजप दिसत होतं, ईव्हीएम मध्ये डायरेक्ट 90%वर गेलंय. शिंदे गट 35% पोस्टलवर दिसत होतं, डायरेक्ट 70%वर गेलंय. अजितदादा 40% दिसत होतं, 69 वर गेलंय. आणि आम्ही बघितलं काँग्रेस 55% दिसत होतं, 14 वर आलंय. ठाकरे 68% दिसत होतं, 21 वर आले. आणि पवार गट 43 वरनं डायरेक्ट 11%वर तिथं आलेलं आहे. त्यामुळे हे मोठे तिथं फरक आहे. त्याच्याच बरोबर ईव्हीएम मध्ये काही गोष्टी म्हणजे 95 मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये 19 मतदारसंघात ईव्हीएम मध्ये जास्त मतं आढळली आणि 76 मतदारसंघ असेल ज्याच्यामध्ये ईव्हीएम मध्ये कमी मतं आढळली. असे 95 एका न्यूज चॅनलनी सुद्धा ते कव्हर केलं होतं. 95 ठिकाणी तिथं मतामध्ये फरक जाणवत होता मशीन आणि ऍक्च्युअल C17 मध्ये. पण त्यात बघितलं 84 ठिकाणी एनडीए जिंकलंय, 10 ठिकाणी एमव्हीए जिंकलंय आणि एका ठिकाणी AMIM तिथं जिंकलेलं आपण सगळे बघू शकतो. त्याच्याच बरोबर काही मतदारसंघामध्ये कराड उत्तर बाळासाहेब पाटील 90,935, पाटण सत्यजित पाटणकर 9,935, दोघांना सेम. त्यानंतर कराड दक्षिण 1,01,50 हे पृथ्वीराज चव्हाणांना, प्रभाकर घारगे सातारा जिल्हा 1,03,46, तसंच कोरेगावला, तसंच फलटणला, तसंच नाशिक जिल्ह्यामध्ये सुहास कांदे 1,38,000, माणिकराव कोकाटे 1,38,565, नरहरी झिरवळ 1,38,622, छगन भुजबळ साहेब 1,35,023. त्याच्याबरोबर आपण हिरानाम खोसकर 11,75,75, नितीन पवार 11,19,19, दिलीप बनकर 1,20, राहुल असं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये कुठं ना कुठेतरी एक प्रेडिक्टेड लॉजिकचा वापर जर केला असेल मशीनमध्ये तर मग अशा पद्धतीने आकडेवारी येऊ शकते असं काही तज्ज्ञांचं तिथं मत आहे. अणुशक्ती नगरला सुद्धा 17व्या पर्यंत आमचा उमेदवार हा प्लस होता. पण नंतर जर आपण बघितलं जेव्हा विरोधी पक्षाचे उमेदवार हे तिथं बूथवर आले म्हणजे बूथ मोजणीच्या इथं, त्यानंतर त्यांचं म्हणजे आमचं मतदान कमी झालं आणि आमच्या विरोधकाचं मतदान त्या ठिकाणी कुठेतरी वाढलेलं आहे. त्याच्याच बरोबर बॅटरीचं प्रमाण जर बघितलं तर त्यांनी सांगितली बॅटरी फार पॉवरफुल होती म्हणून मतमोजणीच्या दिवशी 99% बॅटरी आपल्याला सापडल्या. मग आम्हाला प्रश्न असा आहे की मग
काही ठिकाणी 70% होती, काही ठिकाणी 76% होती, 80% होती आणि काही ठिकाणी बॅटरी 0% गेली होती. मग तुम्ही 99ला जे लॉजिक देता बॅटरी जबरदस्त आहे, तेच लॉजिक खरं जर बघायला गेलं तर बाकीच्याला ते लॉजिक बसत नाही. तर आमच्या सगळ्यांचं असं मत आहे की याच्यामध्ये जी काय तफावत ही मोठ्या प्रमाणात या सगळ्या विषयामध्ये तिथे येत आहे, याच्यावर योग्य अशी एक्सप्लेनेशन येण्याची जरूरत आहे.